Good afternoon. Good afternoon. माझा आवाज येतोय? लॅपटॉप आणलेले का तुम्ही? लॅपटॉप तर जॉईन करा. नेटवर्क. ओके. 5G का? ठीक आहे तसंच जॉईनिंग करा. ओके, सो let's begin for the session. Yes, once again, a very warm good afternoon, guys, and welcome for AIML session. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण रिगार्डिंग टपल्स डिस्कस करत होतो आणि टपल्सचा टॉपिक आपण एंड करून द नेक्स्ट टॉपिक विच वी वेर डिस्कसिंग दॅट वॉज सेट. ओके, LMS चे क्रेडेन्शियल्स आले सर्वांना? मेल लॉग इन आले का? आले का? तुम्ही चेक केलंय का? ईमेल वरती येत असतात ते. ठीक आहे, नसेल चेक केलं नंतर चेक करून घ्याल. तुम्हाला ईमेल आला असेल, ओके, त्या असोसिएटेड ईमेल वरती तुम्ही एकदा चेक करा. थोडीशी साईट स्लो येते कारण त्याची रॅम ऍक्च्युली एक्सटेंड करायची. ओके, नेक्स्ट जेचा प्रोजेक्ट येते त्यामुळे थोडंसं रॅम त्याला जास्त लागतं. बट तुम्हाला त्यावरती नोट्स आणि रेकॉर्डिंग्स आज प्रोबेबली सर्व येऊन जातील. आता जे बॅकलॉग रेकॉर्डिंग्स तुमच्या अशा सर्व रेकॉर्डिंग्स येतील, नो प्रॉब्लेम. फाईन. सो मी सेशनला आता पुढे स्टार्ट करेल आणि आजचं जे सेशन आहे हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे कारण आजच्या सेशनमध्ये आपण सेटच्या अजून मेथड्स आणि त्याचबरोबर डिक्शनरी आपण पार्ट चालू करणार आहे. आजचं सेशन थोडं कन्फ्युजिंग असेल कारण आज आपण दोन्ही गोष्टी सोबत बघतोय. ओके, सेट आणि डिक्शनरी दिसायला दोन्ही सारखे असतात बट थोडा थोडा फरक असतो. ओके, सो चला सेशन्स लाईक वी विल जस्ट डिस्कस दिस थिंग्स की दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि कशा प्रकारे ते रोल आउट करू शकताय. करंटली ते लाईट गेलेली आहे, माझी बॅटरी 41% आहे. प्रवेश चालली तर 3-1 तास चालेल ती. इन केस नाही जर चालली तर जिथे ती 2% होईल तिथे आपण सेशन थांबवून देऊया. ठीक आहे, ओके, ग्रेट, गुड टू गो. सो लेट स्टार्ट. सो लास्ट लेक्चर जे होतं ते आपलं 7th लेक्चर होतं. आज आपलं डे 8 आहे. अँड ओके, सो लेट्स स्टार्ट विथ दिस. तर लास्ट सेशन मध्ये आपण सेट बघितला होता का? येस ओम, यस. सेट बघितलं होतं का लास्ट लेक्चर मध्ये? राईट, तर सेटचं आय थिंक सो स्टार्ट केलं होतं, राईट? तर आपण सेटला आज परत पहिल्यापासून बघूया सो दॅट फ्रेश टॉपिक स्टार्ट होईल. ओके, सो जस्ट आय विल से डे 8 आणि इथे आपण आपला डे 8 स्टार्ट करू. आय विल जस्ट ओपन विथ VS कोड सो दॅट कोणत्याही प्रकारचं डिफ्लेक्शन नको. ओके, कोणाला झोप लागली तर इथे चॉकलेट्स आहे, ठीक आहे. हा, सो let's start. So now let's create a file set-1.py. तर बेसिकली काय असतं बरं सेट? सेट इज अ कलेक्शन ऑफ डेटा, ओके, विच इज युनिक इन नेचर. तर बेसिकली जे सेट असतात ते युनिक इन नेचर असतात. ओके, सो दे आर बेसिकली युनिक इन नेचर. सो सेट्स आर युनिक इन नेचर. ओके, अजून एक इम्पॉर्टंट असा पार्ट आहे की बेसिकली सेट्स हे अनऑर्डर्ड असतात. अनऑर्डर म्हणजे त्यांना अशी स्पेसिफिक ऑर्डर नसते. तुम्ही कोणतीही डेटा कसा पण त्याच्यामध्ये इन्सर्ट करू शकता. आणि सेट्स म्युटेबल असतात. सेट्स काय असतात? म्युटेबल. म्युटेबल म्हणजे काय? चेंजेस तुम्ही त्याला करू शकताय. ओके, सो आता सेट जर तुम्हाला यूज करायचा असेल तर त्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या वेज आहे. सर्वात आधी सेट कसं डिफाईन करायचं, तर चला आता हे समजून घेऊया. ओके, येस, तर सेट डिफाईन कसं करायचं? सो लेट्स से मी S1 नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर करेल आणि इथे आपण कर्ली ब्रॅकेट देऊया. या कर्ली ब्रॅकेटमध्ये तुम्हाला मिनिमम एक व्हॅल्यू पास करावी लागते. किती व्हॅल्यू पास करावं लागतं? मिनिमम एक. आता मला सांगा की यामध्ये टोटल एलिमेंट्स किती आहे? किती टोटल एलिमेंट्स? येस, 9, राईट?
फाईव्ह 1 2 3 4 5 6 7 8 9 सर 9 ऍक्च्युली त्याच्यामध्ये. ओके, पण जेव्हा आपण याला प्रिंट करू, ओके, जेव्हा आपण सेटला प्रिंट करू तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की बेसिकली जो सेट असतो, लेट्स यूज पायथॉन 3 आणि आपण आपल्या फाईलचं नाव फाईलचं नाव घेऊया सेट -1. तुम्हाला इथे दिसेल की डेटा हा आपल्याला युनिक प्रिंट झाला. कसा प्रिंट झालाय? युनिक. तर टेक्निकली काय होतं, जेव्हा तुम्ही डेटा सेटमध्ये पास करता तो डुप्लिकेट जर असेल ना तो ऑटोमॅटिक युनिक होऊन जातो. त्यामध्ये डुप्लिकेशन्स होत नाही. ओके, आता सेटला असं पण डिफाईन करता येतं आणि एक दुसरा वे असतो S2 ऑफसेट. ओके, याला असं पण डिफाईन करता येतं. मग आता क्वेश्चन असा आहे, दोन्हीमध्ये फरक काय? दोन्हीमध्ये फरक असा आहे, जेव्हा आपण कर्ली ब्रॅकेट वापरतो तेव्हा मिनिमम त्याच्यामध्ये एक रेकॉर्ड हवंय. किती रेकॉर्ड हवे? एक. पण जर तुम्हाला एम्प्टी सेट हवाय तर असा कर्ली ब्रॅकेट चालत नाही. काय चालत नाही? कर्ली ब्रॅकेट वर्क होत नाही. यू नीड टू यूज सेट, दॅट इज मॅन्डेटरी. ओके, हे दोन्ही मधला फरक आहे ऍक्च्युली. त्यानंतर आता सेटमध्ये वेगवेगळे ऑपरेशन्स करता येतात आपल्याला. जसे की आपण सेटमध्ये डेटा ऍड करू शकतो. काय करता येतं आपल्याला? डेटा ऍड करता येतो. त्याचबरोबर डेटा रिमूव्ह पण करता येतो. काय करता येतो? डेटा रिमूव्ह पण करता येतो. ओके, त्याचबरोबर सेटला तुम्ही रीड पण करू शकता. यू कॅन जस्ट रीड द डेटा ऑफ सेट. ओके, आणि त्याचबरोबर आपल्याकडे सेटचे काही ऑपरेशन्स पण आहे. ओके, काय सेटचे ऑपरेशन्स, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं ऑपरेशन असतं युनियन. ओके, त्यानंतर दुसरं ऑपरेशन असतं इंटरसेक्शन्स. त्यानंतर तिसरं ऑप्शन असतं, तिसरं जे ऑपरेशन आपण करू शकतोय ते म्हणजे डिफरन्सेस. डिफरन्सेस. ओके, आणि जो लास्ट ऑपरेशन आपण करू शकतोय तो असतो सिमेट्रिक डिफरन्स. ओके, तर बेसिकली सेट सोबत तुम्ही वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता. इव्हन आपण सेटला कॉपी पण करू शकतोय आणि सेटला फ्रीज पण करता येतं. काय करता येतं? फ्रीज. ओके, सो दीज आर द ऑल ऑपरेशन्स विच यू कॅन परफॉर्म विथ द सेट. तर आता आपण वन बाय वन ही ऑपरेशन्स बघूया. जर तुम्हाला सेटमध्ये डेटा ऍड करायचा असेल तर त्यासाठी आपण सेटचा व्हेरिएबल डॉट ऍड नावाची मेथड यूज करतो आणि यामध्ये तुम्ही व्हॅल्यू पास करू शकता. जसं मी काय पास केलं? 12. So now if I try to print it with S1, you will see that it works. दिसतोय? राईट? S1. बघा इथे S1 मी रिडिक्लेअर केला होता. त्यामुळे त्यांनी बघा किती आयटम इन्सर्ट केले? एकच केलं, राईट? त्याला आपण S2 नाव देऊया. ओके, and now let me just run this again. See? तो पूर्वीचा सेट S1 काय होता आपला? S1 काय होता? 6 पर्यंत होत. त्यानंतर काय ऍड केलं आपण याच्यामध्ये? येस. सो इफ यू वॉन्ट टू ऍड अ रेकॉर्ड वी यूज ऍड मेथड. कोणती मेथड यूज करतो आपण? ऍड. आता मला जर का एकापेक्षा जास्त रेकॉर्ड इन्सर्ट करायची तर मल्टिपल रेकॉर्ड इन्सर्ट करण्यासाठी आपण अपडेट नावाची मेथड यूज करतो. कोणती मेथड असते? अपडेट. अपडेटची मेथड असते ना ती एकापेक्षा जास्त रेकॉर्ड इन्सर्ट करते, बट त्यासाठी आपल्याला इथे स्क्वेअर ब्रॅकेट द्यावा लागतो. काय द्यावा लागतो? स्क्वेअर ब्रॅकेट. आणि मग यामध्ये तुम्ही लाईक 13 14 सॉरी 14 15 16 17 हे इन्सर्ट करू शकतो. And now if I try to run this, okay, just I will print this one. Just I will print it, you will see that it works. बघा, पहिला सेट काय होता? 6 पर्यंत. त्यानंतर आपण काय इन्सर्ट केलं? 13 14 15 16 17. ओके, तर सेटमध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त रेकॉर्ड इन्सर्ट करू शकताय. सो दिस इज फॉर मल्टिपल. ऍड मल्टिपल रेकॉर्ड्स. आणि या ऍड जो असतो तो काय असतो? ऍड सिंगल रेकॉर्ड.
तर ऍड काय करतो बेसिकली, सिंगल रेकॉर्ड ऍड करतो. अँड दिस इज द मोस्ट व्हॅल्युएबल कन्सर्ट पार्ट विच यू मस्ट नो. इथपर्यंत काही क्वेश्चन आहे म्हणाला? येस, ऑनलाईन मेंबर्स. या पॉइंट सर पर्यंत कोणाकडे काही क्वेश्चन आहे? लक्षात आलंय ऍड आणि अपडेट मधला फरक? सर ओके, ग्रेट. सो आता माझी रिक्वेस्ट असेल की तुम्ही हा पार्ट एवढा मेन्शन करा, लिहून घ्या. येस. Okay. So now let's move forward. Okay, and let's discuss the next part. तर आता बघा आपण एक
इम्पॉर्टंट कन्सेप्ट समजून घेणार आहे इथे, तो म्हणजे रिमूव्हलचा. आता रिमूव्हल जे आहे, इथे वेगवेगळे मेथड्स आहे रिमूव्ह करण्यासाठी. तर सर्वात पहिली मेथड बघा, आता हा डेटा आपण ऍड केलेला आहे, असा गृहीत धरा की डेटा ऍडेड आहे. ओके, किंवा एक काम करूया, हा डेटा रिमूव्ह करूया. ओके, ऍड नकोच करायला काही, आणि एक नवीन सेट ऍड करूया, S1 ॲज कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5 6 7. तुम्ही सेटमध्ये कोणत्याही डेटा टाईपचा डेटा देऊ शकताय, देर इज नो प्रॉब्लेम. ऑनलाईन मेंबर्स तुमचं लिहून झाल्यानंतर हँड रेज करत चला प्लीज. ओके, सो आता आपण इथे काय करूया की सर्वात पहिले या सेटला आपण इथे प्रिंट करूया, प्रिंट S1. ओके, आणि जर मला यामधला डेटा रिमूव्ह करायचा, पहिली मेथड आपण यूज करणार आहे रिमूव्ह. कोणती मेथड आपल्याकडे? रिमूव्ह. रिमूव्ह मध्ये आपल्याला व्हॅल्यू द्यावा लागते. आता यातला एक नंबर मला रिमूव्ह करायचा, सपोज 4, तर इथे मी 4 म्हणणार. ओके, अँड नाव लेट्स ट्राय टू रन इट. इथे तुम्ही बघू शकताय, हा, जस्ट प्रिंट दिस वन फर्स्ट, आणि इथे जे प्रिंट करत होतो त्याला कमेंट करू. सो नाव इफ आय ट्राय टू प्रिंट दिस, यू विल सी की पहिला आपल्याकडे 7 एलिमेंट्स होते, आता त्यातला 4 गेलेला आहे, तर खाली किती एलिमेंट्स आहेत आपल्याकडे? 6 एलिमेंट्स, राईट? दिस इज द फर्स्ट कन्सेप्ट. नाव लेट्स मूव टुवर्ड्स द नेक्स्ट पार्ट. सो इथे लाईक यू कॅन सी वी हॅव दिस रिमूव्ह मेथड. पण या रिमूव्ह मेथडचा एक ड्रॉबॅक आहे. जर मी इथे असं जर म्हटलो की S1 डॉट रिमूव्ह, आणि एक असा नंबर इन्सर्ट केला जो नाहीये, सपोज 12 आहे का आपल्या याच्यात? नाही. तर काय होतं, रिमूव्ह तुम्हाला एरर प्रोव्हाइड करेल. काय केलं रिमूव्ह? एरर. तो म्हणेल की की एरर, ही कीच नाहीये. मग याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याकडे डिस्कार्ड नावाची मेथड असते. कोणती मेथड असते? डिस्कार्ड. डिस्कार्डने काय होतं, जेव्हा तुम्ही डिस्कार्ड मेथड यूज कराल, तर डिस्कार्ड जर असेल डेटा तर ठीक आहे, नसेल तो एरर देणार नाही. अँड दॅट इज व्हॉट द कन्सर्ट इज. सो इथे आपण याला क्लिअर करूया. सॉरी, अँड लेट्स रन दिस वन मोर टाइम. सी, आता इथे 12 नव्हता तरी पण त्याने एरर क्रिएट केला का? नाही. ओके, आणि एक लास्ट टाईपची मेथड असते रिमूव्ह करण्यासाठी, त्याला म्हणतात क्लिअर मेथड. कोणती मेथड असते? क्लिअर. ती काय करते? पूर्ण डेटाच क्लिअर करेल. तर बघा, जेव्हा एम्प्टी डेटा असेल तर तुम्हाला आउटपुट काय दिसेल? सेट कन्स्ट्रक्टर. काय दिसेल? सेट कन्स्ट्रक्टर. ओके, तर हा सेट कन्स्ट्रक्टर दिसेल. पण जर आपण डेटा जर असेल तर कर्ली ब्रॅकेट दिसतं. तर एम्प्टी सेट म्हणजे सेट कन्स्ट्रक्टर दिसतो, आणि जर आपल्याला कर्ली ब्रॅकेटमध्ये डेटा असेल तर तो तुमचा नॉर्मल सेट दिसतो. रिमूव्हचं लक्षात आलंय? रिमूव्ह मध्ये काय होतं, तो डेटा रिमूव्ह करेल, पण जर व्हॅल्यू नसेल तर काय होतं? यस. डिस्कार्ड मध्ये काय होतं, जर व्हॅल्यू नसेल तर एरर येत नाही, आणि जर क्लिअर असेल तर काय होतं? इट विल क्लिअर एंटायर सेट. ओके, येस, लिहून घ्या. चालेल लिहून? व्हेरी गुड. जस्ट लोअर युअर हँड गाईज, थँक्यू. ओके, आता सेटला रीड कसं करायचं? ओके, स्वतः सेटला रीड कसं करायचं? तर बेसिकली जो सेटचं रेकॉर्ड असतं, ओके, सो
बेसिकली आता सेटला रीड कसं करायचं. तर बघा, सर्वात इम्पॉर्टंट तुम्ही एक पॉइंट लिहा. सेट डझंट सपोर्ट इंडेक्सिंग. सेट इंडेक्सिंग सपोर्ट करत नाही. त्यामुळे इंडिव्हिज्युअल सेटचा डेटा रीड करता येत नाही. ओके. सेट इंडेक्सिंगला सपोर्ट करत नाही. त्यामुळे तुम्हाला डायरेक्टली डेटा त्यामध्ये रीड करता येणार नाही. आता क्वेश्चन असा आहे की तो रीड कसा करायचा. त्या आन्सर pretty सिंपल आहे. रीड करण्यासाठी आपल्याकडे मेथड असतात. ओके. आता मी हे जे मेथड्स आहे ना डिस्कार्ड करेल. जस्ट अ कमेंट. लेट्स कट इट. लेट्स पेस्ट इट. ओके. तर बघा, सेटला जर का तुम्हाला इटरेट करायचंय, ओके, मी ते म्हणेल परत हाच सेट आपण ॲज इट इज घेऊया. सो जर मला या सेटला रीड करायचंय, सो यू कॅन यूज फॉर इट. काय यूज करू शकतो आपण? फॉर. सो इथे असं मी म्हणेल फॉर व्हॅल्यू इन S1. फॉर व्हॅल्यू इन S1 आणि नंतर आपण इथे व्हॅल्यू प्रिंट करूया. ओके. सो इथे तुम्हाला सिक्वेन्स दिसतील 1 2 3 4 5 6 7 8 7. ओके. आता बघा, सेटमध्ये एक मॅजिक पार्ट असा आहे की सेट ही अनऑर्डर्ड असते. त्यामुळे कधी कधी असं होतं की आपल्याला असं पण दिसतं की लूपमध्ये मागे पुढे नंबर दिसू शकतात. ओके. असं होतं कधी कधी सेटमध्ये पण. ओके. पण जर मला इंडिव्हिज्युअल रेकॉर्ड्स जर रीड करायचं कसं करणार आपण, तर त्यासाठी एक मॅजिक आहे. तुम्ही काय करू शकताय, या सेटला लिस्टमध्ये कन्वर्ट करा. कशामध्ये कन्वर्ट करायचं? लिस्टमध्ये. आणि मग त्याला म्हणा ॲरे ऑफ 0. काय केलं आधी आपण? त्याला लिस्टमध्ये कन्वर्ट केलं आणि मग 0th इंडेक्स घेतला. म्हणजे सेटला कशामध्ये कन्वर्ट करता येतं? लिस्टमध्ये. क्लिअर आहे? राईट. सो आयदर यू कॅन यूज अ लूप or either you can use convert okay set to list and then use index. सो सर्वात आधी आपण काय करतो? कन्वर्ट सेट टू लिस्ट अँड देन यूज इंडेक्स. ओके. अँड दिस इज हाऊ द वे वी हॅव. सो याला जर मी प्रिंट केलं तर तुम्हाला प्रोबॅबली आउटपुट दिसेल. सी 1 दिसतो की ते? ओके. हा लूप वाला जो पार्ट याला कमिट करूया आणि इथे मी पास यूज करेल. सो नाउ इफ आय ट्राय टू रन दिस, दिसतो की ते 1? तर पहिलं सेटला लिस्टमध्ये कन्वर्ट करायचं, नंतर काय यूज करायचा? इंडेक्स. दीज आर द 2 ways टू रीड अ सेट डेटा. लक्षात आलंय? येस. लिहून घ्या. येस. झाल्यानंतर हँड रेज करा. येस. ओके. यू कॅन लोअर युअर हँड्स. ओके. या पॉइंट पर्यंत कोणाला काही क्वेश्चन आहे? सेटमध्ये डेटा ऍड कसा करायचा ते कळालं? येस गाईज. सर. डेटा रिमूव्ह कसं करायचं हे समजलं? हो सर. डेटा रीड कसं करायचं हे समजलं? येस ओके. सर. येस. नाव
लेट्स अंडरस्टँड हाऊ टू मेक अ कॉपी ऑफ डेटा. तर खूप सिंपल आहे. आपल्याकडे एक मेथड आहे सेटमध्ये जिला म्हणतात कॉपी. काय मेथडचं नाव? कॉपी. सो जर तुम्ही रन जर केलं तर ही कॉपी मेथड न्यू सेट क्रिएट करून देते. सो इफ आय जस्ट ट्राय टू प्रिंट इट विथ न्यू सेट, you will see it works. Okay, you will see it works. So बघा, ह्या सेटची मी कॉपी क्रिएट केली. ओके, अँड यू विल सी, जस्ट मी इथे पण कमेंट करेल. सी आपण S1 ची कॉपी क्रिएट केली. लेट मी क्लिअर दिस, लेट मी रन दिस. तर इथे आपण ह्या न्यू सेट म्हणजे S1 ची एक कॉपी बनवली आणि इथे लिहिली. आता आपण एक कन्सेप्ट बघितला होता. कन्सेप्ट काय होता? सेट्स आर म्युटेबल इन नेचर, राईट? तर मॅनिपुलेट करतात, डिलीटेड. पण जर तुम्हाला असं हवंय की सेट हा मॅनिपुलेट नाही झाला पाहिजे, किंवा हा मला सेट तर हवाय पण याला कोणतीही मेथड अप्लाय नकोय, जस्ट आय वॉन्ट टू फ्रीज दॅट वन. सो वी यूज अ फ्रीज सेट मेथड. काय यूज करतो आपण? फ्रीज सेट, फ्रोझन सेट. ओके, सो वी यूज अ फ्रोझन सेट कन्स्ट्रक्टर ओव्हर हियर. काय वापरतो आपण? फ्रोझन सेट कन्स्ट्रक्टर. आणि इथे आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये तो सेट पास करतो. सो इथे जर मी म्हटलं S1, and now if I try to print it with S1, you will see it prints it as a frozen set. कशामध्ये प्रिंट केलं त्याने त्याला? फ्रोझन सेट. हा, या फ्रोझन सेटला परत तुम्ही लिस्टमध्ये कन्वर्ट करू शकता. यू कॅन मूव्ह विथ दॅट वन. ओके, सो आता फ्रोझन सेट कुठे यूज करायचा? सपोज तुमच्याकडे असा काही बेसिक डेटा आहे जो कधी चेंज होणार नाही. ओके, त्या केसमध्ये तुम्ही फ्रोझन सेट यूज करू शकता, विच विल प्रिझर्व युअर डेटा. काय करेल तो डेटा? प्रिझर्व करेल. कारण या फ्रोझन सेटला कोणतीच मेथड का वर्क होत नाही. ओके, आता ही मी व्हेरिएबल चेंज करेल, S2. So you will see it doesn't support any other more method. Suppose add support करते का? नाही. We can make a copy. Okay, difference, union, okay, disjoint, okay, त्याच्यामध्ये खूप सारे. But yes, this is something what we can have with us. Okay, क्लिअर इथपर्यंत सर्वांना? So to copy we use a copy method, and to frozen a set what we use? Frozen set method. चला हे लिहून घ्या. येस, लिहून झाल्यानंतर हँड रेज करा ऑनलाईन मेंबर्स.
So we will take a 5 minutes of break, and after break we will discuss the remaining part. So let's have break.
ओके, लेट्स रिझ्यूम इट बॅक. माझा आवाज येतोय? चेक करा कोणीतरी ऑनलाईन. येतोय ना? ठीक. ओके. सो नाव लेट्स मूव फॉरवर्ड अँड लेट्स सी द रिमेनिंग मेथड्स. आता आपण ऑपरेशन्स वरती थोडंसं परफॉर्म करूया. सो आता सेटमध्ये काही ऑपरेशन्स आपल्याला परफॉर्म करता येतात. सो द व्हेरी फर्स्ट ऑपरेशन वी हॅव इन सेट इज युनियन. ओके. सो आता हे समजून घेण्यासाठी आपण दोन सेट क्रिएट करूया. फर्स्ट 2 3 आणि मी अजून एक सेट क्रिएट करेल S2 अँड आय विल जस्ट से कर्ली ब्रॅकेट 1 1 2 4. ओके. सो आता जेव्हा आपण युनियन म्हणतो, युनियनचा अर्थ काय होतो की दोन्ही पण एलिमेंट मधले जे डेटा आहे, रिपिटेटिव्ह डेटा रिमूव्ह करणे आणि दोन्ही पण सेट्स मधला डेटा मर्ज करणे, त्याला बेसिकली युनियन म्हणतात. सो वी कॅन डू एन युनियन ओव्हर हियर. सो इथे जर मी असं म्हटलो की प्रिंट and we have a method called as a s1 dot union. Okay, and then we can just say that this is going to be the s2 form. तर इथे आता प्रिंट काय होणार आहे बघा. मी वरचे प्रिंट जे ते मिनिमाइज कमेंट करेन and let me just bring this up. You will see that it will print 1 2 3 and 4. Sorry, 1 2 3 and 4. त्याची रिपिटेशन ते रिमूव्ह करतात. आता इंटरसेक्शन म्हणजे काय, दोन्ही मधले जे कॉमन आहे ते आपल्याला हवे. इंटरसेक्शन काय होतं, कॉमन मिळतात आपल्याला. सो इथे मी म्हणेल S1 इंटरसेक्शन S2. सो यू विल सी की जे कॉमन आहे ते भेटते. आता मला डिफरन्स हवाय. डिफरन्स म्हणजे काय, सपोज S1 मध्ये जे नंबर आहे पण जे S2 मध्ये नाही, तर तो असतो डिफरन्स. किंवा S2 मध्ये जे नंबर आहे ते S1 मध्ये नको आहे, याला म्हणतात डिफरन्स. मग आता मला जर डिफरन्स हवा असेल, वी कॅन जस्ट यूज S1 मायनस S2. काय यूज करणार आपण, S1 मायनस S2. आणि याला जर आपण सेव्ह केलं, यू विल सी दॅट आय विल गेट ओनली 3. का, कारण पहिल्यामध्ये असा कोणता नंबर दुसऱ्यामध्ये नाहीये, 3. आणि जर मी असं उलट जर केलं S2 मायनस S1, तर पहिल्यामध्ये दुसऱ्यामध्ये असा कोणता नंबर जो S1 मध्ये नाहीये, 4. सो टेक्निकली इथे आपल्याला 4 आउटपुट मिळेल. बघा इथे बॉटमला. ओके. तर युनियन काय आउटपुट देईल आपल्याला, दिस वन. ओके. then intersection will give us this one and difference will give this one. And the last one we have is called as a symmetric difference. Symmetric difference म्हणजे काय, सपोज हे जे दोन आहे यांच्यामध्ये असे कोणते नंबर आहे जे रिपिटेटिव्ह नाही. S1 आणि S2 मध्ये असे कोणते नंबर जे रिपिटेटिव्ह नाही आहे, 3 and 4. तर इथे आपण असं करू शकतो, मी असं म्हणेल S1 कॅप S2. काय म्हणणार आपण, S1 कॅप S2. तर इथे आपल्याला असे नंबर भेटतील जे डुप्लिकेट नाही. म्हणजे बघा, जर युनियन केलं तर काय होतं, ते दोन्ही मर्ज करेल आणि डुप्लिकेट रिमूव्ह करून टाकेल. ओके. पण आपल्याला सर्व नंबर्स भेटतील. जर मी S1 इंटरसेक्शन S2 जर केलं तर काय होईल, जे सेम नंबर इथे भेटतील दोन्ही सेट मधले. डिफरन्स केलं तर काय होईल, 1 मायनस S1 मायनस S2 केलं तर S1 मधले युनिक नंबर भेटतील. आणि जर S2 मायनस S1 केलं तर S2 मधले युनिक नंबर भेटतील. अँड इफ आय यूज अ कॅप दॅट इज सिमेट्रिक डिफरन्स, तर दोन्ही मधले पण युनिक नंबर मला भेटतील. काय भेटेल आपल्याला, युनिक नंबर. अँड दॅट इज व्हॉट दिस लॉजिक इज ऑल अबाउट. समजलंय. तर बेसिकली सेटचे हे ऑपरेशन्स असतात. लिहून घ्या बरं.
Okay. So this was what a set of this was what set was all about. तर सेटमध्ये आपण कोणत्या कोणत्या मेथड्स बघितल्या? कोण कोण सांगेल मला? येस. सेटमध्ये आपण कोणत्या कोणत्या मेथड बघितल्या? Remove, Okay. read, Add, copy, Add. discard, update, Okay. add, copy, clear, Yes. Copy, clear. Then Discard. union, intersections. Okay. discard, Difference आणि symmetry. update to. येस. आता मी काही डिक्टेट करतो तर ते लिहून घ्या. ओके. डिफरन्स बिटवीन सेट मॅप, डिफरन्स बिटवीन सेट मॅप अँड युनियन. सॉरी, नॉट युनियन, टपल. डिफरन्स बिटवीन सेट मॅप अँड टपल असं करा. सॉरी, डिफरन्स बिटवीन मॅप नाही, इथे लिस्ट असते. सॉरी, डिफरन्स बिटवीन लिस्ट, टपल आणि सेट. तर असे 3 सेक्शन्स बनवा. लिस्ट, त्यानंतर टपल आणि सेट. तर वरती लिहा लिस्ट. लिस्टचा सिंटॅक्स कसा असतो? स्क्वेअर ब्रॅकेट. राईट. लिस्टचा सिंटॅक्स कसा आहे? स्क्वेअर ब्रॅकेट. टपलचा सिंटॅक्स कसा आहे? Round bracket. राऊंड ब्रॅकेट. आणि सेटचा सिंटॅक्स कसा आहे? curly bracket. कर्ली ब्रॅकेट. समजलं मॅडम तुम्हाला कसं करायचं ते? नाही समजलं, मी स्क्रीनवर दाखवतो. हे बघा, असे 3 आहे ना डिफरन्सेस बनवा. आपण नाही का डिफरन्स बिटवीन साठी करतो, कॉलम बनवतो, तसे 3 कॉलम बनवा. हे बघा या टाइप मध्ये. मी पण इथे लिहितो, तुम्ही लिहा. So I will just say difference dot, yes, तर बघा इथे मी डिफरन्स लिहितो. तर पहिला इथे लिहा लिस्ट. त्यानंतर पुढचा कोणता होता? टपल. आणि तिसरा सेट. तर लिस्ट मध्ये काय असतो? बेसिकली लिस्ट इज यूज फॉर विथ द स्क्वेअर ब्रॅकेट. राईट. सिंटॅक्स कसं आहे? स्क्वेअर ब्रॅकेट. टपलचं सिंटॅक्स कसं आहे? राऊंड ब्रॅकेट. ओके. आणि सेटचं सिंटॅक्स कसं आहे? कर्ली ब्रॅकेट. ओके. लिस्ट एम्प्टी कशी लिहितो आपण? एम्प्टी लिस्ट विथ स्क्वेअर ब्रॅकेट. एम्प्टी लिस्ट विथ स्क्वेअर ब्रॅकेट. टपल जर एम्प्टी लिहायचं असेल तर बेसिकली आपण मध्ये कॉमा देतो, एम्प्टी कॉमा. ओके. आणि जर आपल्याला सेट एम्प्टी लिहायचं असेल तर त्या केसमध्ये आपण सेट राऊंड ब्रॅकेट देतो एम्प्टी साठी. ओके. सो आय विल जस्ट से सिंटॅक्स. सिंटॅक्स. ओके. एम्प्टी. एम्प्टी. त्यानंतर दुसरं डुप्लिकेशन्स. तर बेसिकली लिस्ट मध्ये डुप्लिकेशन अलाव असता का? अलाव असता का? No. टपल्स मध्ये डुप्लिकेशन अलाव असतात का? येस. पण सेट मध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू अलाव असता का? राईट. No. त्यानंतर नेक्स्ट असतं म्युटेशन.
तर लिस्ट ही म्युटेबल असते, राईट? त्यानंतर टपल्स म्युटेबल असतात का? नाही. नाही. आणि सेट म्युटेबल असतं का? येस. येस. व्हेरी गुड. ओके. त्यानंतर मेथड्स. तर इथे मेथड जे आहे या मोर असतात, जास्त मेथड असतात लिस्टमध्ये. इन द सेम वे टपल हॅज लेस मेथड. And in the same way, set again has more method. त्यानंतर ऑपरेटर्स. ऑपरेटर्स. तर बेसिकली ऑपरेटर असतात का लिस्टमध्ये? नो. ऑपरेटर नसतात. टपलमध्ये पण नसतात. पण सेटमध्ये ऑपरेटर असतात. कोणते कोणते ऑपरेटर बघितले आपण? सेट, युनियन, इंटरसेक्शन, सिमेट्रिक, डिफरन्स अँड डिफरन्स. येस, Differences. व्हेरी गुड. ओके. तर हे बेसिकली असतात. आणि लास्ट इंडेक्सिंग. इंडेक्सिंग. तर इंडेक्सिंग जी आहे ती लिस्टमध्ये असते. टपलमध्ये पण इंडेक्सिंग काय असते, पण सेटमध्ये इंडेक्सिंग नसते. नसते. दॅट्स इट. ओके. तर बघा, सिंटॅक्स, एम्प्टीनेस, डुप्लिकेशन, म्युटेशन, मेथड आणि इंडेक्सिंग. तर बेसिकली तुम्हाला हे माहित हवंय की तिन्हीमध्ये डिफरन्स काय. ओरलला हा प्रश्न विचारला जाणार आहे, म्हणजे जाणार. डिफरन्स बिटवीन टपल, सेट अँड लिस्ट. सर्व क्लिअर इथपर्यंत? एव्हरीवन? Yes, sir. गुड. Okay, just give me a minute. Just I will add bring. Yes, till this point, anyone is having any question, any query? Yes. Yes, इथपर्यंत कोणाला काही क्वेश्चन आहे? सर्वांना समजलंय? सर, समजते. हा, येस. एनी क्वेश्चन? No, Yes. sir. Okay, great. Okay.
So now let's understand regarding the next parts. Okay. सो आता आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहे ज्याला म्हणतात डिक्शनरी. ओके, दॅट इज कॉल्ड एज अ डिक्शनरी. सो चला समजून घेऊया. येस. सो बेसिकली व्हॉट इज अ डिक्शनरी इन पायथन? तर बघा जसं आपलं सेट असतात तशीच डिक्शनरी असते, बट दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे. फरक असा आहे की डिक्शनरी जी असते ना ती सेट ऑफ की व्हॅल्यू पेअर असते. काय असते बेसिकली? सेट ऑफ की व्हॅल्यू पेअर. आणि जो सेट असतो त्यामध्ये की व्हॅल्यू पेअर नसते, त्याला इंडेक्सिंग पण वर्क होत नाही. दॅट इज अ डिफरन्स बिटवीन बोथ ऑफ देम. ओके, सो लेट्स राईट इट. ओके, सो आय विल जस्ट से डिक्शनरी पी वाय. ओके, तर बघा जर आपण एखादा सेट लिहिला S1 तर आपण कर्ली ब्रॅकेटमध्ये कसं देणार? इन दिस वे, राईट? सपोज मी असा पण सेट देऊ शकतोय, नेम ॲज अ दीपक, रोल नंबर ॲज 21, ओके, प्रेझेंट इज येस, आणि मार्क्स इज 55.50. आता हे जे आपण लिहिलेलं आहे जर मी याला प्रिंट केलं आणि इथं जर लिहिलं मी सेट 1, तर प्रोबॅबली टर्मिनलमध्ये आपल्याला आउटपुट काय येईल? What will be the output? So just I will say that Python 3 dict. तर आपल्याला सेट दिसेल, बरोबर की नाही? जर मी हे पण बघितलं की याचा टाईप काय, सो प्रोबॅबली इट्स टाईप विल बी अ सेट क्लास. काय असेल तो? सेट, म्हणजे हा सेटचा टाईप आहे, राईट? इट्स अ टाईप ऑफ सेट. पण जर यालाच मी थोडंच आपण चेंज करूया. सो नाव हियर आय विल जस्ट से दिस इज गोइंग टू बी लाइक से स्टूडेंट डिटेल. Okay, and now here in front of every name I will just say I will write a key. So like I will just say it's a name. काय म्हणजे मी ते इट्स अ नेम. हा काय आहे? इट्स अ एज. काय तो? एज आहे. त्यानंतर दिस इज गोइंग टू बी इज प्रेझेंट, and this is going to be a marks. So if you see this carefully, it's a key value pair. काय ते? की व्हॅल्यू पेअर. इट्स अ सिमिलर टू जेसन इन जावास्क्रिप्ट. जावास्क्रिप्ट मध्ये हा जो सिंटॅक्स आहे ना याला जेसन ऑब्जेक्ट म्हणतात किंवा जेएस ऑब्जेक्ट. हा सिंटॅक्स आणि डिक्शनरीचा सिंटॅक्स सेम आहे. सो इथे जर मी आता प्रिंट केलं, प्रिंट S1 सेट 1, ओके, अँड just I will say here this is going to be S1, and here I will say that sorry, student details, and if I run this you can see it's a key value pair. दिसतंय की ते खाली दिसतंय का? अरे दिसतंय का बाळांनो? हा हो म्हणा ना मग. ओके, सो इथे की व्हॅल्यू पेअर आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट, जर तुम्ही याचा टाईप जर चेक केला तर याचा टाईप हा डिक्शनरी असेल. दिसला का? सो बेसिकली दिसला ना? हा बघा इथे खाली ना, मी ते क्लिअर करेल. लेट मी क्लिअर, लेट मी रन इट. सो नाव यू सी द डिक्शनरी. सेटचा टाईप काय असतो? इथे बघा, जर तुम्ही की व्हॅल्यू पेअर नाही फक्त कर्ली ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू दिल्या तर काय असतात त्या? सेट. आणि जर मी की व्हॅल्यू दिला तर काय असतं ते? डिक्शनरी. सो डिक्शनरी इज अ सेट ऑफ की व्हॅल्यू पेअर. काय असतं डिक्शनरी? इट्स अ सेट ऑफ की व्हॅल्यू पेअर. इथपर्यंत क्लिअर आहे? हा सिंटॅक्स लिहून घ्या. आणि इथे जे मी टाईप दिलेलं आहे त्याच्या पुढे हॅशमध्ये लिहा की हा सेटचा टाईप आहे आणि हा डिक्शनरीचा टाईप. ओके, प्लीज तेवढं लिहा.
Hello, hello, hello. Okay, let's resume it back. So आता डिक्शनरी जी आहे यामध्ये खूप सारे फंक्शनॅलिटीज आहे. ओके, मीन्स लाईक खूप क्रिटिकल नाही, आतापर्यंत आपण जे शिकत आलो तर त्याच फंक्शनॅलिटीज तुम्हाला इथे पण आहे. ओके, सो लाईक इट्स इझी टू हँडल द लॉजिक. ओके, विथ रिस्पेक्ट टू द डिक्शनरी. सो चला वन बाय वन आता आपण समजून घेऊया. सो नाव सी, हा एक वे झाला एखादी डिक्शनरी डिफाईन करणं. जर मला डिक्शनरी अजून एका वेने डिफाईन करायची, जर कर्ली ब्रॅकेट नसेल यूज करायचे, सपोज मी ते म्हटलो की लाईक से, हॅलो, माझा आवाज येतोय? ओके हो सर. ओके. सो डिक्शनरीचा आता आपण सेकंड वे बघूया. आता हा फर्स्ट वे होता डिक्शनरी डिक्लेअर करण्याचा. आता सेकंड वे बघूया, जिथे आपण समजून घेऊया की डिक्शनरी डिफाईन कशी करायची. ओके, सो सी, व्हॉट इज अ डिक्शनरी? इट्स अ सेट ऑफ की व्हॅल्यू पेअर. ओके, व्हॉट इज अ डिक्शनरी? इट्स अ सेट ऑफ की व्हॅल्यू पेअर. Okay, so it's a set of key value pair. One more thing is that dictionaries are mutable in nature. डिक्शनरी कशा असतात? म्युटेबल असतात नेचर मध्ये. ओके, सो डिक्शनरीज आर म्युटेबल इन नेचर. नाउ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज दॅट दिस इज द फर्स्ट वे टू राईट अ डिक्शनरी. हा काय तुमचा सेट, ही झाली तुमची डिक्शनरी. आपण अजून एक वे बघूया. सो इथे जर मी म्हटलो प्रॉडक्ट, तर इथे तुम्ही डिक्शनरी डिफाईन करू शकता. व्हॉट यू कॅन डिफाईन? अ डिक्शनरी ओव्हर हियर. आणि इथे जर मी म्हटलो की नेम ऑफ प्रॉडक्ट इज डेल अँड प्राइस ऑफ प्रॉडक्ट इज 42. 42,000. ओके, जस्ट मी ते कर्ली ब्रॅकेट यूज करेल. Yeah. So here I will just say name and price. So बघा, हा डिक्ट एक कन्स्ट्रक्टर आहे. डिक्शनरीचा जो आहे हा DICT डिक्ट, तर हा बेसिकली काय आहे? एक कन्स्ट्रक्टर आहे. याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज पास करतोय आणि हा रिटर्न आपल्याला डिक्शनरी दिली. सो इफ आय जस्ट से प्रिंट ऑफ प्रॉडक्ट, ओके,
You will see that if I try to run this, it will give me a dictionary only. समजतंय का? समजते का? येस. आता सपोज मला एखादा रेकॉर्ड रीड करायचा आहे. सपोज एक रेकॉर्ड रीड करायचा आहे. चला आपण एक डिक्शनरी डिफाईन करूया. सपोज स्टुडंट किंवा प्रॉडक्ट परत एक डिफाईन करेल मी. आणि प्रॉडक्ट आणि इथे म्हणेल की लाईक से प्रॉडक्टचं नेम. ओके, जस्ट आय विल से लिनो and like say price of the product. So 42,000 rupees. Okay, let's use double quote. Perfect. Let's use double quote. So now see, try to understand. जे मी सांगतोय ते व्यवस्थित समजून घ्या. जर तुम्हाला डिक्शनरीतून डेटा रीड करायचा आहे तर रीड करण्याच्या 3 वेज आहे. किती वेज आहे? 3. एक तर तुम्ही असं रीड करू शकता, प्रॉडक्ट ऑफ सिंगल कोट आणि त्याच्या आतमध्ये की, हा झाला एक वे. त्यानंतर प्रॉडक्ट डॉट सॉरी प्रॉडक्ट ऑफ नेम. ओके, हा झाला तुमचा फर्स्ट वे. यातून तुम्ही सिम्पली ती रीड करू शकता. ओके, सो यू कॅन जस्ट रीड दॅट वन. द सेकंड वे इज टू यूज प्रॉडक्ट डॉट गेट मेथड आणि इथे पण मी नेम पास करतो. समजलं? सो टू रीड यू कॅन यूज अ स्क्वेअर ब्रॅकेट और यू कॅन यूज गेट. हा रिटर्न मध्ये तुम्हाला सेम आउटपुट देईल. रिटर्न मध्ये काय दिला? सेम आउटपुट. सो इफ आय ट्राय टू रन दिस, you will see that it will print Lino Lino. पण सपोज आपल्याकडे एक की नाही, सपोज लाईक एक्सपायरी. ओके, आणि इथे पण एक्सपायरी आपण ऍड करू. ही आहे का की आपल्याकडे? आहे का? नाही. सो या केसमध्ये तुम्हाला इथे एरर आहे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. पण जर मी याला कमिट केलं तर गेट हा एरर देणार नाही. इट विल रिटर्न अ नन. म्हणजे याचा अर्थ काय होतो की तुम्ही गेट मेथड किंवा स्क्वेअर ब्रॅकेटने डेटा रीड करू शकताय, पण जर ते की नसेल तर स्क्वेअर ब्रॅकेट एरर देईल आणि गेट तुम्हाला रिटर्न मध्ये काय देईल? नन. ओके, म्हणजे गेट मेथड एरर रिटर्न करते का? नाही, ती रिटर्न मध्ये काय देते? नन. पण जर स्क्वेअर ब्रॅकेट यूज केलं तर काय होईल? इट विल जनरेट एन एरर. ओके, yes, so you can write it down that if a key is not available, square bracket will generate a error. Okay, आणि इथे आपण देऊ शकतोय if the key is not available, get will return none. समजलं जे मी सांगतोय ते? ओके, हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे, पण दोन्ही पण देताना तुम्हाला आउटपुट काय देणार आहे? व्हॅल्यू. तुम्हाला सेम आउटपुट भेटणार. ओके, सो पहिला वे काय आहे आपल्याकडे? टू यूज स्क्वेअर ब्रॅकेट. दुसरा वे काय आहे? टू यूज गेट मेथड. आणि जो तिसरा वे आहे तो आहे लूप. सो मी ते असं बदल, व्हॅल्यू इन product. And now if I try to print it, here I will just say clear. You will see it prints name and price. काय प्रिंट करेल तो? नेम अँड प्राइस. तर यांनी काय प्रिंट केलं ऍक्च्युली? ते काय प्रिंट केलं? आपल्याला इथे की प्रिंट केलं. दिसतंय का तुम्हाला? अरे दिसतंय का? बघा, जेव्हा आपण लूप यूज करतो तेव्हा त्यांनी काय प्रिंट केलं बघा बरं? प्राइस आणि नेम. या काय आहे त्या डिक्शनरीच्या? कीज आहे त्या. इथे वरती दिसतंय का? 1 and 2 ह्या कीज आहे. ऑनलाईन मेंबर समजतंय का जे मी सांगतोय ते? जेव्हा आपण हो, लूप सर. यूज करणार आहे, हो सर. येस, जेव्हा आपण लूप यूज करतो तेव्हा तो रिटर्न मध्ये काय देतो? की. सपोज तुम्हाला की नकोय, तुम्हाला काय हवे? व्हॅल्यूज हवे. तर अशा केसमध्ये प्रॉडक्ट डॉट तुम्ही इथे व्हॅल्यूज
अशी मेथड रन करू शकता. काय करावं लागेल आपल्याला? प्रॉडक्ट डॉट व्हॅल्यूज. मग तुम्हाला इथे प्रिंट मध्ये व्हॅल्यूज मिळतील. बघा आता मी याला रन करतो. दिसतंय का? दिसतंय का? म्हणजे जर फक्त प्रॉडक्ट यूज जर केलं तर काय प्रिंट होतं? कीज. जर व्हॅल्यू हवे तर काय यूज करायला लागेल? प्रॉडक्ट डॉट व्हॅल्यूज. पण जर दोन्ही सोबत हवे असतील तर मग अशा केसमध्ये आपल्याला की आणि व्हॅल्यू जर सोबत हवे आहे तर यासाठी आपण प्रॉडक्ट डॉट आयटम्स यूज करतो. काय यूज करतो? प्रॉडक्ट डॉट आयटम्स. ते काय करतं? रिटर्न मध्ये काय देणार आपल्याला? की आणि व्हॅल्यू. आणि आता जर मी रन केलं तर बघा पहिल्या लूपमध्ये मला की झाल्या, दुसऱ्या लूपमध्ये व्हॅल्यू झाल्या, तिसऱ्या लूपमध्ये काय आलं आपल्याला? की आणि व्हॅल्यूज. सो सांगायचं तात्पर्य असं आहे की जर आपण डेटा रीड करायचा असेल तर सिंगल डेटा स्क्वेअर ब्रॅकेटने रीड करू शकतोय. पण जर ती की नसेल तर एरर येईल. अल्टरनेटिव्ह आपण गेट मेथड यूज करू शकतोय ज्यामध्ये तुम्हाला की टाकावी लागते. जर नसेल तर एरर येत नाही. रिटर्न मध्ये काय येतं? नन. आणि तिसरं, जर तुम्ही इटरेशन यूज करताय तर 3 टाईपची इटरेशन असतात. फॉर मध्ये डायरेक्ट जर मी डिक्शनरी पास केली तर काय करेल ती? की देते. जर मी प्रॉडक्ट डॉट व्हॅल्यूज यूज केलं तर काय देईल आपल्याला ती? व्हॅल्यूज. आणि जर आपण Value. प्रॉडक्ट डॉट आयटम्स यूज जर केलं तर काय येणार आहे मला? की व्हॅल्यूज. Keys and values. लक्ष येत आहे का? हा, मी तुम्हाला पहिलंच सांगितलेलं आहे डिक्शनरी हा कॉन्सेप्ट थोडासा कॉम्प्लेक्स आहे कारण की यामध्ये खूप सारे फीचर्स आहे. ओके, येस, लिहून घ्या. सर्वांनी लिहून घ्या आणि झाल्यानंतर हँड रेज करा.
Okay. So, yes, you can just lower your hands. Okay. So now, let's see the next part of dictionary. Okay. So, like, जर तुम्हाला डिक्शनरीमध्ये डेटा जर ऍड करायचा आहे, ओके, असा एक्झिस्टिंग डिक्शनरी आपली प्रॉडक्ट. सो लेट्स से मी यालाच कॉपी करेल अँड वी विल जस्ट यूज इट ओव्हर हियर. अँड आय विल जस्ट से दॅट कमिट दिस पास, commit this pass, and commit this pass. Okay. So let's say हा प्रोडक्ट आहे आणि मला यामध्येच डेटा ऍड करायचा आहे. सो हाऊ वी कॅन ऍड अ डेटा? जस्ट आय विल से प्रोडक्ट ऑफ आणि इथे आपण व्हॅल्यू देऊया. सो मी इथे म्हणेल लाईक से लोकेशन. Then I will just say location as नाशिक. ओके. आणि याला जर आता आपण प्रिंट केलं product, then you will able to see one thing that just I will say dict. You will see की पहिलं इथे आपल्याकडं लोकेशन होतं, सॉरी नेम होतं लिनोवा, प्राइस होतं आणि त्यानंतर आपण प्रॉडक्ट मध्ये डेटा ऍड केला. दिसतोय का? सो इथे आपण रन टाइम डेटा ऍड केला. And this is the way how you can add a record. Okay, simple आहे. आता जसं आपण रेकॉर्ड ऍड करतो, ओके, तसंच तुम्ही डेटा रिमूव्ह करू शकता. सो हाऊ यू कॅन रिमूव्ह डेटा? So there are ways are there. So to remove data, we will just say product dot आणि आता आपल्याकडे मेथड आहे. द व्हेरी फर्स्ट मेथड इज पॉप. या पॉप मेथड मध्ये जर मी म्हटलो की मला प्राइस रिमूव्ह करायची, काय रिमूव्ह करायची आहे? प्राइस. And now if I try to print it, you will see की बघा इथे नेम आणि प्राइस होतं, त्यानंतर आपण लोकेशन ऍड केलं, पण मी पॉप काय केलं? प्राइस. सो इथे आपल्या प्रिंटमध्ये तुम्हाला नेम ॲज अ लिनोवा आणि फक्त लोकेशन दिसेल. प्राइस दिसतंय का? नाही. सो इथे आपण पॉपचा यूज करून प्राइस डेटा रिमूव्ह करू शकतो. ओके. वन मोर वे इज दॅट इफ यू वॉन्ट टू रिमूव्ह द एंटायर पार्ट, यू विल जस्ट से प्रोडक्ट डॉट क्लिअर. कोणती मेथड आपल्याकडे? क्लिअर मेथड. सो इथे आपल्याला एम्प्टी कर्ली ब्रॅकेट भेटेल. काय मिळेल आपल्याला?
एम्प्टी कर्ली ब्रॅकेट. सो क्लिअर मेथड काय करते, सर्व डेटा रिमूव्ह करते. ओके, and that is what the actual use is. आता जसा पॉप मेथड आहे तशीच आपल्याकडे अजून एक मेथड असते. ओके, सो इट्स ऍक्च्युली डी कीवर्ड कॉल्ड एज अ डेल. तर आपल्याकडे डेल नावाचा कीवर्ड आहे. जर हा मी इथे असं लिहिलं प्रॉडक्ट डॉट और प्रोडक्ट ऑफ नेम, तर हा त्या पर्टिक्युलर नेमला रिमूव्ह करेल. बघा आता इथे आपल्याकडे प्राइस आहे आणि लोकेशन आहे. नेम काय झालंय, डिलीट झालेलं आहे. काय झालंय नेम, इट्स टोटली डिलीटेड. And that is what a dictionary is all about. Okay? Yes. Yes. And the very last, जर एखादा एलिमेंट जर एक्झिस्ट असेल, ओके, सो टू चेक द एलिमेंट वी कॅन यूज द सेम कीवर्ड. कोणता कीवर्ड, सो असं मी म्हणू शकतो की नेम इन, ओके, देन वी कॅन गिव्ह अ डिक्शनरी नेम एज अ प्रॉडक्ट. तर आपण हे चेक करू शकतोय की तो स्पेसिफिक नेम आहे की नाही. ओके, सो इफ आय सेव्ह दिस आणि इथे जर मी प्रिंट केलं is there, you will see it will print us false. का false print केलं बरं, कारण इथं आपण काय केलो नेमला डिलीट. पण जर मी या डिलीटला कमेंट केलं आणि आता जर आपण रन जर केलं, you will see that it will say it as a true. तर हा ट्रू प्रिंट करेल. ओके, let me clear this, let me run one more time. So it will print true. बट जर मी हा डिलीट अनकमेंट केला आणि आता जर रन केला तर तो काय प्रिंट करेल, फॉल्स. दिस इज द मॅजिक ऑफ युझिंग डिक्शनरी इन युअर ऍप्लिकेशन. ओके, सो तुम्ही डिक्शनरीची कॉपी पण क्रिएट करू शकताय विथ द हेल्प ऑफ मेथड कॉल्ड ॲज अ, सो विल जस्ट से dict2, आणि इथे मी जस्ट मी डिक्शनरीची कॉपी क्रिएट करेल. कशी क्रिएट करणार आपण, सो आय विल जस्ट से दॅट व्हॉट एव्हर द प्रॉडक्ट आय हॅव, लेट्स क्रिएट अ कॉपी ऑफ इट. काय क्रिएट करायचं आपल्याला, कॉपी, आणि जस्ट आय विल से प्रॉडक्ट 2. सो प्रिंट मध्ये आपण प्रिंट करू शकतो इथे प्रॉडक्ट 2, and you will see that it will actually give me output that is a copy of it. काय करेल तो इथे आपल्याला कॉपी ऑफ इट प्रोव्हाइड करेल. ओके, सो येस, लेट्स टेक अ रिकॅप, ओके, ऑफ डिक्शनरी. तर बेसिकली डिक्शनरी काय असते, सेट ऑफ की अँड व्हॅल्यू, सेट ऑफ की व्हॅल्यू पेअर. ओके, डिक्शनरीमध्ये तुम्ही दोन प्रकारे डिक्शनरी डिफाईन करू शकता, युझिंग कर्ली ब्रॅकेट किंवा युझिंग डिक्ट मेथड, सॉरी डिक्ट कन्स्ट्रक्टर. त्या डिक्ट कन्स्ट्रक्टर मध्ये तुम्हाला नेम आणि प्राइस प्रोव्हाइड करा, म्हणजे जे पण पॅरामीटर आहे ते तुम्ही कोणते पण पॅरामीटर देऊ शकता इथे. त्यानंतर एखाद्या डिक्शनरीचा डेटा तुम्ही कर्ली ब्रॅकेटनी किंवा गेट मेथडने रीड करू शकता. फॉर लूप मध्ये तुम्ही 3 वे मध्ये लूप यूज करू शकता. फॉर, ओके, इथे असं पण करता येतं डॉट कीज, असं पण आहे, बट नाही यूज केलं तरी पण ते तेच प्रिंट करणार. जर व्हॅल्यू हवे असेल तर डॉट व्हॅल्यूज, जर की व्हॅल्यू हवे असेल तर आयटम्स. ओके, त्याचबरोबर एखादा नवीन प्रॉडक्ट ऍड करायचा असेल तर तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेट यूज करू शकताय, अ शॉर्टकट वे. जर रिमूव्ह करायचं असेल तर आपल्याकडे पॉप आणि डिलीट नावाची मेथड आहे, कीवर्ड आहे. सो वी हॅव पॉप मेथड अँड डिलीट कीवर्ड. ओके, आणि जर मला पूर्ण डेटा रिमूव्ह करायचा आहे तर कोणती मेथड आहे आपल्याकडे, क्लिअर. जर मला हे चेक करायचंय की तो पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे की नाही, ती की, सॉरी नॉट व्हॅल्यू, ती स्पेसिफिक की आहे की नाही, तर आपण इन कीवर्डचा यूज करू शकतोय. And the last is we can create a copy of a dictionary. ओके, सर्वांना लक्षात आलंय डिक्शनरीचा काय काय सिनेरिओ असतात. सो आता माझी अशी रिक्वेस्ट आहे की प्रत्येकाने हे सेशन एकदा बघा. ओके, त्याआधी हा कोड लिहून घ्या.
कुठून लिहिलेला तुम्ही कोड? फॉर लूपचा लिहिलेला आहे ना? ऍड फॉर्म. हा, ऍड पासून. ठीक आहे. तर हा कोड लिहा आणि साइड बाय साइड अटेंडन्स द्या. आधी हा कोड लिहून घ्या, मग अटेंडन्स द्या. फर्स्ट राईट दिस कोड. हा, मी अटेंडन्स घेणार आहे. सो प्लीज लेक्चरला मध्ये एक्झिट करू नका. सर्वात इम्पॉर्टंट आहे, जे आता मी जे सांगतोय ते काळजीपूर्वक समजून घ्या. सगळ्यात पहिलं म्हणजे जे MIT येवल्याची मुलं आहे, MIT येवल्याची जी मुलं आहे, त्यांनी 3 प्रोजेक्टचे टायटल, MIT येवल्याची जी मुलं आहे त्यांनी 3 प्रोजेक्टचे टायटल तुमच्या HOD सरांना सबमिट करायचे. MIT येवला
म्हणजेच घोरपडे सरांना. घोरपडे सर तुम्हाला स्टाफ कोऑर्डिनेट देऊन टाकतील. ओके. त्यानंतर SND कॉलेजची मुलं आहे का इथे? SND SNDचं कोणी आहे? हॅलो, येस, कोणी आहे का SNDचं? नाहीये. ओके. जर SNDचं स्टुडंट असेल तर विशाल सरांना कॉन्टॅक्ट करायचं आहे. तुम्ही 3 प्रोजेक्ट टायटल द्याल. संजीवनीचं कोणी आहे का या कॉलेज या ग्रुपमध्ये? संजीवनीचं कोणी आहे का? नाहीये. ओके. जर संजीवनीचं कोणी असेल तर शेख सरांना कॉन्टॅक्ट करायचं आहे. जे रोटेगावची मुलं आहे त्यांनी 3 प्रोजेक्ट टायटल राम सरांना सबमिट करायचे. 3 प्रोजेक्टचे टायटल, आणि त्या 3 प्रोजेक्टच्या टायटल पैकी तुमचं एक प्रोजेक्ट टायटल फायनल होईल. तर राम सरांना कॉन्टॅक्ट करायचं आणि ते कोऑर्डिनेट करतील. इज इट क्लिअर? प्रोजेक्टचे टायटल या वीकमध्ये कंप्लीट करायचे. त्यानंतर तुम्ही डेली डायरी स्टार्ट केली का? अरे तुमचं आज शेवटपर्यंत आजच चालू राहील. हा, पण ती डेली डायरीचा जी फोटो आहे तो प्रॉपर फुल स्पेस मध्ये आला पाहिजे ना डेली डायरी. ठीक आहे. तर तुमचे जे फॉर्मॅट्स आहे प्रिंट करायचे मला दाखवा ते फॉर्मॅट्स, किंवा तुम्ही ग्रुपवर टाकू शकता की असा डेली डायरी फॉर्मॅट आहे. ओके. सो डेली डायरी फॉर्मॅट जर असेल तर तो प्रॉपर प्रिंट मारा. जर छोटी साईज असेल तर लँडस्केप करा आडवी, आणि मग आडव्या प्रिंट मारा. पण डेली डायरी आजपासून स्टार्ट करा. आय डोंट वॉन्ट एनी डिले इन डेली डायरी. ठीक आहे. आता उद्याचं जे लेक्चर असेल ते आपलं चॅप्टर नंबर 4चं शेवटचं लेक्चर आहे. सो उद्या आपण एक्झाम्पल्स घेणार आहे फक्त, आणि मग आपण चॅप्टर नंबर 5 स्टार्ट करणार आहे. तर उद्याचं लेक्चर फक्त एक्सपेरिमेंटल लेक्चर आहे. ओके. येस, आता मी अटेंडन्स घेतोय, तर प्लीज अटेंडन्स द्या सर्वांनी. हा लेक्चर तिकडे घेऊ. कुठे घ्यायचं लेक्चर मॅडम? हा, तिकडे लेक्चर घेऊ त्या ऑफिसला, नो प्रॉब्लेम. तुमच्या मनावरती. आता जागा आहे तिथे आपल्याकडे, तुम्ही तिकडे म्हणलं तिकडे घेऊ आपण लेक्चर. चला सर्वांनी अटेंडन्स द्या. आज किती तारीख आहे? 10 म्हणजे 10. बरोबर ना? असं असतं ना? 10 जून. चला, फर्स्ट कॅन्डिडेट सायली, आदित्य आदित्य बागल. काय ऍबसेंट आहे? कोणी विचारलं का? MIT येवला. अरे माहित असेल सांगा. नाही माहित. ओके. त्यानंतर नेक्स्ट अभिजित आहेर किरण. ओके. कृष्णा आहे का? कृष्णा बटुले. प्रेजेंट सर. जाधव ओम. प्रणव पडोळ. प्रेजेंट सर. भवर प्रीतम. जगताप वेदिता. बागल प्रियंका बागल. गांगुर्डे मोनिका गांगुर्डे. साक्षी घुगे. काल ऍबसेंट होते का? ऍबसेंट होते. निहिरे कीर्ती निहिरे. सोनोने साई सोनोने. प्रेजेंट सर. गोरे अनिशा. प्रेजेंट सर. कदम ऋतुजा. दर्शन संतोष सांगळे. Present. दर्शन आहे. दर्शन आहे सर. अरे बॉय. बाबा, इथं काय नाव आहे मुलींचे ते सांगता येत नाही बाळा.
तर तुला काय सांगू, आहेर किरण कोणी, तुम्ही ऍबसेंट, मुलगी का मुलगा आहे, हा हे असं होतं. ठीक आहे, समजलं का दर्शन बेटा? हर्षाली जाधव, हो सर. डेटके काजल, काजल डेटके आहे का? ओके. मयूर पवार, प्रेझेंट सर. प्रेझेंट. ओम वडे, प्रेझेंट सर. प्रथमेश जगताप, प्रेझेंट सर. सईद गायत्री, प्रेझेंट सर. सूर्यवंशी साई, प्रेझेंट सर. जगजप स्नेहल, प्रेझेंट सर. ओम प्रेझेंट सर. ओमकार शेजूळ प्रेझेंट. ओके. त्यानंतर प्राची पुणे, अदिती जाधव, MIT रोटेगाव, अदिती जाधव, जाधव राणी, विद्या पांडे, विद्या प्रेझेंट आहे का? अदिती जाधव, पृथ्वीराज राजपूत, अनुजा चव्हाण, प्रेझेंट सर. आराध्या चव्हाण, प्रेझेंट सर. त्यानंतर आरती बनकर, प्रेझेंट सर. अश्विनी वरकड, प्रेझेंट सर. कृष्णा धते, गायत्री ठोंबरे, प्रेझेंट सर. ऋषिकेश पुरे, पूनम जगदाळे, प्रेझेंट सर. प्रेझेंट आहे का? हा. कार्तिकी कुमावत, प्रेझेंट सर. कार्तिक निळे, प्रेझेंट सर. प्रांजली कुटे, रेश्मा गायवट, प्रेझेंट सर. रुपाली भागवत, प्रेझेंट सर. रेश्मा कुटे प्रेझेंट आहे का? हो सर, प्रेझेंट आहे. हॅलो, हॅलो. रेश्मा कुटे प्रेझेंट आहे का? हॅलो सर. रेश्मा प्रेझेंट आहे. हा, ठीक आहे. ऋतुजा जाधव, समीक्षा बरानपूरकर, प्रेझेंट सर. वाघ सांची, वैष्णवी शेळके, प्रेझेंट सर. श्रुतिका वरकड, प्रेझेंट सर. सर, माझी कालची अटेंडन्स बाकी आहे. काल नेटवर्क इश्यू झाला होता. ठीक आहे. स्नेहल बोर्डे, दिव्या सूर्यवंशी, प्रेझेंट सर. समृद्धी सूर्यवंशी, प्रेझेंट सर. उगले वैष्णवी जनार्दन, प्रतिमा महाले, प्रतिमा प्रेझेंट आहे का? साक्षी पोपलगाड, प्रेझेंट सर. ओके. कोणी याच्याची प्रेझेंटी नाही आलेली इथे? असं कोणी याच्याची प्रेझेंटी नाही आलेली? ओके, ग्रेट. सो येस, आता तुमचा उद्या चॅप्टर 4चा लास्ट डे राहील. असाइनमेंट्स असतील. प्रत्येकाला LMS ची ईमेल भेटली असेल. माझी अशी रिक्वेस्ट आहे की प्रत्येकाने एकदा तुमची बॅच चेक करा
जर बॅचमध्ये काही असेल तुम्हाला कन्क्लुजन इश्यूज, तर तिथे नंबर ॲडमिनचा, त्याला कॉन्टॅक्ट करा, आकाश पोपलघाटचा. त्याला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला काही इश्यू असेल तर तो क्लिअर आउट करेल. तुम्हाला प्रत्येकाला एक फोन पण येईल तुमच्या बॅच कन्फर्मेशनसाठी. ओके, एकदा तुमची बॅच कन्फर्मेशन झाली, सो दॅट आम्हाला बॅचेस स्विच करायचे असेल तर करता येतील आम्हाला आता. पण आता या फायनल बॅचेस असतील, आता तुम्हाला स्विचिंग करता येणार नाही नंतर. ठीक आहे, चालेल. सो आता तुमच्या स्पेसिफिक सेशन्सचे कोड, हे सर्व कोड, त्यानंतर नोट्स, या सर्व गोष्टी तुम्हाला LMS वरती मिळेल. ओके, तुमची अटेंडन्स पण LMS वरतीच येईल आता नवीन. प्रोबॅबली ते अजून 1-2 दिवस लागतील सगळं स्विचिंग करायला, कारण खूप सारे कॅन्डिडेट, 250 कॅन्डिडेट्स आहेत. तर ऑब्व्हियसली थोडा वेळ लागतोय आम्हाला. झाल्यानंतर तुम्ही एकदा चेक करून घ्या तुमची अटेंडन्स. जर तुम्हाला वाटलं काही मिसमॅच आहे तर सांगा. ठीक आहे, कारण की जी अटेंडन्स आम्ही LMS मध्ये टाकणार आहे ती फायनल अटेंडन्स असेल. तुमचा स्टाफ तीच अटेंडन्स डाउनलोड करणार आहे. ओके, येस. आणि अटेंडन्स प्रत्येक दिवशी स्टाफला जाती. तुमच्या पॅरेंट्सला प्रोबेबली आज किंवा उद्या आता फोन पण येतील जर तुम्ही रेग्युलर नसाल तर. ठीक आहे, 50% अटेंडन्स इम्पॉर्टंट आहे ह्या 2 वीक मधली. आणि तुमची पण जी अटेंडन्स आहे ती 75-80 हवी आहे, कारण अटेंडन्सला 50 मार्क असतात. त्यामुळे जर तुमचे मित्रमैत्रिणी जॉईन नसेल होत तर त्यांना सांगा जॉईन करायला. इज इट क्लिअर? ओके. आणि मंडे पासून पेमेंट कलेक्शनचा पार्ट राहील. पेमेंट हे तुमचं वन टाइम आहे. जे तुम्ही रजिस्ट्रेशनची फी भरलेली ती वगळता उरलेलं तुमचं पेमेंट राहील. पेमेंट तुम्हाला LMS वरतीच करायचं आहे, तिथेच पेमेंटचा टॅब असेल. तर त्यावरती फक्त पे म्हणायचं आहे आणि तुम्ही पे करू शकताय. ठीक आहे, तर पेमेंट तुम्ही 15 ते 25च्या मध्ये भरू शकताय. जर तुम्ही 15 पर्यंत पेमेंट नाही भरलं तर तुम्हाला 20 पर्यंत पेमेंट नाही भरलं तर तुम्हाला 20 तारखेपासून कॉलिंग स्टार्ट होतील आमच्या साईडने. ठीक आहे, तर पेमेंट मॅन्डेटरी भरायचं. इज इट क्लिअर? ओके. कोणाला काही क्वेश्चन, काही क्वेरी आहे ऑनलाईन मेंबर्स? Okay, fine. So we will have pause for today over here, and thank you so much for joining this meeting. Thanks a lot.